ग्रामपंचायत पौड हद्दीमध्ये एक स्कीम झालेली इथं 750 ते 800 फ्लॅटची एक स्कीम आहे प्लेटॉर म्हणून. त्याचं ओनर जे आहे ते संतोष भन्साळी आहे. भन्साळी साहेबांनी इथं नोंदी केलेल्या आहेत 2015ला. 231 नोंदी यांनी इथं केल्या. संपूर्ण फ्रॉड आहेत आणि आतापर्यंत इथं 700 ते 750 लोक इथं राहतात पूर्ण ह्या बिल्डिंग मध्ये. या बिल्डिंगचे आहे ना एकूण पाणीपट्टी थकीत आत्ता ह्या स्थितीला 15 लाख रुपये थकीत आहे. फक्त पाणीपट्टी 14 लाख आणि विकास निधी जी आहे 231 फ्लॅटची 2015ला नोंदी केल्या त्याची पण 1,10,000 विकास निधी यांनी थकीत ठेवलेली आहे. तरी ह्या ग्रामपंचायतच्या एका सरपंचांनी यांना पाणी दिलं 2021ला. पाणी दिल्यानंतर यांचं जे पाणीपट्टी आहे आजच्या नीतीला 15 लाख थकीत आहे. 3,000 रुपयासाठी त्या ग्रामसेवक बाईंनी आमच्या सरपंच उपसरपंच नवरा बायकोवर गुन्हा दाखल केला 3,000 रुपयासाठी फक्त. का तर आम्ही लोकांसाठी भांडतो म्हणून आमच्यावर गुन्हा दाखल झाला. या संतोष भन्साळींनी 15 लाख थकीत आहे तरी याच्यावर काहीच कारवाई करत नाहीत. इथं 3 विंगचे एक बिल्डिंग दिलेली आहे. 3 याच्यामध्ये ए विंग मध्ये 4 बिल्डिंग आहेत, बी मध्ये 4 आणि सी मध्ये 4. असं प्रत्येकाचं ना इथं मीटरचं येतं मीटरनी पाणी. प्रत्येकाचं सेपरेट मीटर आहे, पाणीपट्टी सेपरेट आहे. असं पाणी देता येत नाही तरी पौडच्या सरपंचांनी पैसे खाऊन ह्यांना पाणी दिलं. मला ह्या बिल्डिंग जे झालेली आहे पूर्ण ह्या बिल्डिंगचं ह्या बिल्डरनी मला पूर्णत्वाचा लेटर दाखव. त्यांनी त्याच्यात सांडपाण्याचं नियोजन केलेलं नाही, कचऱ्याचा प्रकल्प केलेला नाही. मग ह्याला लेटर मिळेल का पूर्णत्वाचा? जर पूर्णत्वाचा लेटरच नाही तर मग ह्या सरपंचांनी ग्रामपंचायतमध्ये 2016ला नोंदी कशा केल्या? 10 वर्ष झाले आम्ही नवरा बायको भांडतो इथं. भांडतो म्हणून पण आमच्यावर गुन्हा दाखल करतात. लोकांची दिशाभूल करून फ्लॅट विकले भन्साळींनी. आज लोक आम्हाला प्रश्न विचारतात, हे स्थानिक आहेत इथं. त्यांनी पण इथं फ्लॅट घेतलेला आहे. आता हे बघायला आलं त्यांचा फ्लॅट. 6 दिवस झालं मी पाणी बंद केले, चोरून पाणी घेतलं परत. आता आम्ही तोडून आलोय. या लोकांनी फ्लॅट घेतले, त्यांना फ्लॅट नाही, ताब्यात नाही, पाणी नाही ह्यांना. याला दोषी कोण? 9 लाख लिटर पाणी रोजचं येतंय पौडला आणि गरज आहे 3 लाख लिटरची पाण्याची फक्त. मग पाणी जातं कुठे एवढं? 2-2, 3-3 टाक्यात येतं. कोण विचारत नाही पाणी येतं किती जातं किती. तुमच्या नोंदी आहेत का? 750 फ्लॅट आता इथं दिसतात. 750 लोक इथं राहत असतील. 231 फ्लॅटच्या नोंदी आहेत, फक्त 231 फ्लॅटच्या नोंदी. आपण गृहीत धरू एका फ्लॅटला पाणीपट्टी घरपट्टी मिळून 5,000 रुपये इथं बसतात. 5,000 गुणिले तुमचे इथं 750 फ्लॅट, त्यातले 231 फ्लॅटचे नोंदी आहेत. जरी 500 नोंदी जरी धरल्या तर 500 गुणिले तुमचं 10 वर्षाचं किती होतंय? गाववाल्यांनी तेवढं विचार करा. 5,000 गुणिले 500 वर्षाला किती होतंय? दोन मिनिट थांबा.